मस्त थंडगार कोल्ड कॉफी तयार आहे बघा. दिसायला पण मस्त दिसतेय. असा मस्त उन्हाळा असो किंवा कुठला पण सीझन असो, मला कोल्ड कॉफी प्यायला खूप आवडते. आणि ही आपण बिना मशीन घरच्या घरी केली आहे बरं का. जरा मेहनत जास्त लागते, पण एक 15 ते 20 मिनिटाची मेहनत केली ना, तुम्ही 4 ते 5 दिवसाचं हे कॉफीचं मिश्रण एकदाच करून ठेवा आणि पाहिजे तेव्हा गारेगार थंडगार कोल्ड कॉफी करून प्या. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण खूप रिक्वेस्ट केलेली रेसिपी बघतोय, कोल्ड कॉफी. आणि ही कॉफी करत असण्यासाठी आपल्याला कुठलंही मशीन वगैरे किंवा तो फ्रॉथ तयार होतो ते करण्यासाठी कोणत्याही मशीनचा वापर न करता कसं करू शकतो ते बघणार आहोत. रेसिपीला सुरुवात करूया. यासाठी लागणारं साहित्य बघूया. त्यासाठी आपण घेतली आहे 2 टेबलस्पून इन्स्टंट कॉफी, 3 ते 4 टेबलस्पून साखर आणि 2 कप थंडगार दूध. साहित्य बघितलं, रेसिपीला सुरुवात करूया. तर इथं मी पसरट ताट घेतलंय. यामध्ये आपण घेऊया गरम पाणी 2 ते 3 टेबलस्पून. यामध्ये आपल्याला घालायची आहे इन्स्टंट कॉफी. ही इन्स्टंट कॉफी आहे बरं का. ती पावडर कॉफी असते ना, ती उकळून करतात, ती कॉफी ही नाही घेतली. आता यामध्ये घालायची आहे साखर. थोडंसं वरून अजून पाणी घालूया आणि याला आता चांगलं फेटून घ्यायचं. सुरुवातीला हे कडक होतं, परत पाण्यामुळं हे चांगलं विरघळलं जातं. हे आधी विरघळून घेऊया. हा जो असं आपण करत गेलो ना, की याच्यावर असा फ्रॉथ तयार होतो, म्हणजे ते घट्ट फोमी क्रीमी असं तयार होतं. हे एकदा करून ठेवलं की तुम्ही फ्रीजमध्ये 2 दिवसासाठी ठेवू शकता आणि पाहिजे तेव्हा कोल्ड कॉफी करून पिऊ शकता. तर एक 2-3 मिनिटं याला मी चांगलं मिक्स करून घेतलं. साखर याच्यामध्ये विरघळलेली आहे आणि याच्यावर थोडा थोडा फोम दिसायला लागला आहे. आता मात्र याला मेहनत आहे. अशी एखादी सपाट तळ असलेली वाटी किंवा असं काहीतरी कप वगैरे घ्यायचं आणि याला सतत हलवत पेटून घ्यायचं. याने काय होतं, हळूहळू हे सगळं एकजीव व्हायला लागतं. साखर, कॉफी हे सगळं एकजीव झालं की छान हे फोमसारखं तयार होतं. हे करण्यासाठी खरं तर मशीन असते. मशीन असेल तर अगदी 2 मिनिटात होतं, पण आपण मशीनशिवाय करतोय त्यामुळे याला जरा जास्त वेळ लागणार आहे. आणि जवळपास 15 मिनटं घाम गाळून फेटल्यानंतर हे असं तयार झालेलं आहे. तुम्हाला दिसत असेल. सुरुवातीचे एक 2-3 मिनिटं चमच्याने मिक्स करा आणि मग साखर, कॉफी, पाणी सगळं एकत्र विरघळलं की मग असं सपाट तळाचं काहीतरी भांडं घेऊन याला घासून घ्यायचं. म्हणजे फेटत राहायचं. शक्यतो असं सपाट तळाचं एखादं ताट घ्या, म्हणजे फेटायला सोपं पडतं. हात जास्त अवघडून येणार नाही. मला बरोबर 15 ते 17 मिनिट लागली हे फेटण्यासाठी. तुम्हाला याचं कन्सिस्टन्सी दाखवते. हे बघा, हे असं फोम तयार झालेला आहे. हे तुम्ही मशीनवर सुद्धा करू शकता. तुमच्याकडे जर ते छोटंसंच एक असं मशीन येतं, त्याला एक रॉड असतो, ते जस्ट बटन प्रेस केलं ना की अगदी 2-3 मिनिटामध्ये फेटलं जातं. तसं मशीनसुद्धा घेऊ शकता किंवा आपलं जे व्हिस्कर असतो ना, इलेक्ट्रिक व्हिस्कर, त्याने जरी तुम्ही फेटून घेतलं तर तरीसुद्धा अगदी एक 3 ते 4 मिनिटामध्ये छान हे असं फ्रॉदी मिक्सचर तयार होईल. तर आपलं हे मिक्सचर तयार झालं आहे. तुमची जर मुलं मागं लागली की आई घरी कोल्ड कॉफी कर, तर तुम्ही मुलांना हे फेटायला बसवू शकता. म्हणजे तुमचा वेळ वाचेल. तर आता हे मिश्रण तयार झालं आहे. हे तुम्ही आत्ता लगेचच्या लगे वापरू शकता किंवा तुम्हाला वाटतंय की हे रोज-रोज काम नको आणि तुम्हाला कोल्ड कॉफी रोज घ्यायचीच आहे, तर हे मिश्रण एका काचेच्या डब्यामध्ये भरायचं, फ्रीजमध्ये ठेवायचं. 3 ते 4 दिवसापर्यंत पाहिजे तेव्हा तुम्ही वापरू शकता. आता आपल्याला हे कॉफीचं मिश्रण मिळालेलं आहे. यापासून कोल्ड कॉफी कशी करायची बघूया. तर कोल्ड कॉफीसाठी असे छान काचेचे ग्लास घ्यायचे. त्याला असं चॉकलेट सिरप लावून थोडंसं छान सजवून घ्यायचं. मग तळामध्ये थोडेसे बर्फाचे खडे घालायचे. त्यानंतर आपण तयार केलेलं मिश्रण 1-2 चमचे घालायचं आणि वरून थंडगार दूध ओतायचं. फ्रीजमधलं एकदम गार झालेलं दूध ओतायचं. वरून परत तुम्ही त्याला हवं तसं सजवू शकता. थोडीशी कॉफी पावडर, थोडंसं चॉकलेट सिरप, हवं तसं तुम्ही याला सजवून घ्या. आणि आपली मस्त थंडगार अशी दाटसर घरच्या घरी बिना मशीनची केलेली कोल्ड कॉफी बघितली किती मस्त झाली. तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने ही कॉफी नक्की करून बघा. फक्त कॉफी वापरताना इन्स्टंट कॉफी वापरायची बरं का. जी डायरेक्ट आपण गरम दुधामध्ये घालून हलवतो ती कॉफी. जी उकळून वडीची कॉफी किंवा जी एकदम पावडरवाली कॉफी असते, त्याला फिल्टर कॉफी म्हणतात, ती कॉफी पावडर वापरायची नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही मला माहिती आहे थोडंसं कष्टाचं काम आहे जर तुमच्याकडे मशीन नसेल तर, पण एकदाच हे मिश्रण करून ठेवा आणि पाहिजे तेव्हा हवी तशी कोल्ड कॉफी तुम्ही करून पिऊ शकता. तुम्हाला जर बिना साखरेची हवी असेल तर गरम पाण्यामध्ये फक्त इन्स्टंट कॉफी घालून फेटून घ्या आणि तुम्ही तशा पद्धतीने बिना साखरेची कॉफी करू शकता. तर करून बघा, कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.